माझा मायबाप मानला याला शब्द दिला होता, तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही। साहेब, माझी महाराष्ट्राच्या वतीने फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही, फक्त एकच आहे, जे सगळ्या जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून त्या बडबड करू नका, नाही बाहेर व्हायचं। ज्याला दिसत नाही ते शांत बसले, तुम्ही उभा राहिला तो काय करायला लागले काय इथं लोकांना ऐकायचं नका, दिसू देऊ, ऐकून घ्या फक्त, आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं। शिंदे साहेब, आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय, मी थांबतो, चलून द्या तुमचं, नाही तुमचंच होऊन द्या। तुम्ही आरक्षण नाही आले का आरडा गोंधळ करायला आले? तुम्हाला काय बसायचं? खाली खाली बस, खाली बस, उभा राहिलं तर राहायला खाली बस म्हणतो, तुला काय दिसत नाही का? मराठा समाजाच्या वतीने साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जो जे राजपत्र काढलंय, ज्याची कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला कुठं नाही? कुठून काढी आणली? तो येवल्याहून आला का? अहो मग गप्पा ना, गप्पा समजल्या 3दा सांगितलं का मला जमत नाही का? हळूच काढी ठेवची त्या काय मला लय तर वाईट कुठे रोय। माझी तुम्हाला विनंती आहे साहेब, माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला, जीवाची बाजी लावली। या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता, हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती, तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्रंदिवस झगडलोय। माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या जीआरच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला पाहिजे। याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले, आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं, ग्रह चौकशी नंतर करावी, सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे। अध्यादेश झालाय, यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस आंतरवाढीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे, ते इथं स्वतः साक्षर आहे। जी शिंदे समिती काम करते, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्या, म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं होईना 1 वर्षाची मुदतवाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या, गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल। सध्या तिला मुदतवाढ दिली, ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं, ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। आणि कोणते घेतले रातभर फोन करते मला, काय झालं झोपून आले, रातभर या नाटक। कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय, क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही। हा एक महत्वाचा आपला असं दमाने असतं,
मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884चा गॅजेट आहे तीही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तीही लागू करावं, कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884 ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले, कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणजे मुंबईतच येऊ नका म्हणलं काय ताण झालं, म्हणजे जनता आम्ही तुमचीच, सरकार तुम्हीच आणि मुंबईत येऊ नका. मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच निघाली माझ्या पुढे आधार मिळाला. पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे. माझी जात आणि माझी